भुवनेश्वर मीने खराब टीव्ही वगैरे यांचे सामान आणलेले आहे. एक सार्थक मला ह्या तुझा एवढा ई कचरा तूच आणला का? हो. बघ आमचा सार्थक आणि सार्थकचा ई कचरा हा हे कार हे फॅन. हां दाखव एक एक नाही ते हात बोट ठेवून दाखव तुला. हा फॅन आहे आणि हे पंप चार्जिंग करायची बॅटरी आहे आणि हे चार्जर, हे रिमोट मोबाईल, बटन, सेल, लाईट, कॅल्क्युलेटरचं बोल्ट, घड्याळ, रिमोट, बॅटऱ्या, लाईट, मोटर आणि वायर. बरं या ई कचऱ्याचा आपल्याला काही फायदा आहे का रे? नाही. आहे. जसं घरात निघलं मित्रांनो आणि शिक्षक ठीक आहे. नाही आमची नंदिनी 6वीत आहे. नंदिनी आज काय आणलं तुझ्या ई कचऱ्यामध्ये दाखव. मोबाईल आणलेला आहे, एक बॅटरी आहे, हे लहान बॅटरी आहे, काचाची बॉल आहे, पंप चार्जिंग करायची बॅटरी आहे आणि हे पण एक बॅटरी आहे, हे बॅटरी आहे, ही लाईट आहे आणि एक चार्जर आहे. एवढे सारे वाया गेलेले बंद झालेले हो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. बघा कचरा असतो जनरल आपण कचरा पाहतो. कोणता कचरा माहीत आहे तुम्हाला? घरी निघालेला. एक दोन कचऱ्याचं नाव सांग. घरच्या कचऱ्यामध्ये काय काय येत आहे? भाजीचे साल्ट, पन्न्या प्लॅस्टिकच्या. ओल्या कचऱ्यामध्ये डेट, भाजीचे डेट, अजून खरकट अन्न वाया गेलेलं आणि सडलेला भाजीपाला. ओके. तर हा सुद्धा एक कचरा आहे. आमच्या नंदिनीनं आणलेला हा कचरा. शाबास बेटा एकदा. हा स्वराज 6वीतला आहे. बघा त्याचा किती मोठा कचरा ई कचरा आणला आहे त्याने. स्वराज काय काय मला नाव सांग बरं ते. हे टीव्हीचा वायर, हा जिओ भारतचा मोबाईल, हा छोटा मोबाईल, हे जिओचा मोबाईल, हे मोबाईलची बॅटरी, हे टीव्हीतलं आहे, चार्जिंगचा वायर, हे चार्जर आणि घड्याळ. घड्याळ बंद आहे नाही का? हा. बघा आमच्या स्वराजनं खूप चांगलं केलं. ठीक आहे. स्वराजचा कचरा आहे. मी प्रेरणा. मी आणलेला कचरा आहे. काय काय आहे बघा हिच्या कचऱ्यामध्ये सांग. वायर, बॅटरी, सेल, घड्याळीचा सेल, बल्बचे काही तुटलेले तुकडे. आणि मला सांग हा कचरा घरी होता का तुझ्या? हो का? बरं हा नीट कचराच आहे ना. पण कचरा कशाला म्हणतो आपण सांग बरं. जे वाया गेलेले जे आपल्या कुठल्याच कामीचे नाही त्याला कचरा आहे ना. बरोबर. ह्या कचऱ्यापासून ही जे म्हणते आपली का नंदिनी म्हणते, नंदिनी ही कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो का? कसं काय करायचं? करता येते. बरोबर आहे. नमस्कार, मी पल्लवी दत्ता नागुशे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. मी आज ई कचरा आणलेला आहे. आपल्याला ई कचरा आहे आमच्या पल्लवीने. पल्लवी काय काय आहे का बाई? लाईटचा फोल्डर, बोर्ड वर वायर. बरोबर आहे. बघा वायर आणले तिने, लाईटचे बोर्ड आणला, होल्डर आणला. छान आणलं बरं. घरी आहे का पडूनच आहे कचरा? हो. याचा पडून असलेला काही काम येते का आपला? आता काही काम येणार काय? काही जे दुरुस्त होते त्याला करू आणि जे नाहीच होत त्याला आपल्याला फेकून विकावं लागेल, फेकावं लागेल, नष्ट करायला लागेल. करेक्ट. बरोबर. आणि ही नमस्कार, माझे नाव स्वरा मी ठाकरे आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. मी आज ई कचरा आणलेला आहे. ई कचऱ्यामध्ये चार्जर, मोटर, बॅटरी, वायर, वायरचं तुकड्या. हे हा कुठे वापरला गेलं का? हा कुठे वापरतो? तो पंख्याला कॅपॅसिटर म्हणतात. करेक्ट. बघा मग बॅटरी आणली तिने, चार्जर आणला, पाण्याची कूलरची मोटर आहे ना खराब झालेला. खरंच ही कचरा आहे. छान आहे तुझा ही पण आणलाय तू. माझे नाव शीतल विलास सोनेले आहे. मी वर्ग 5वा शिकत आहे. माझ्या कचऱ्याचं नाव ई कचरा आहे. मी ई कचऱ्यामध्ये 2 कूलरची मोटर, चार्जर, वायर, बॅटरी, कंजेक्शन आणलेले आहे. आणि बरोबर आहे. हा कचरा घरी होता का पडून का तुझ्या? हो. बरोबर. ठेवून होता कुठे अडगळीत? हो. बरं. याला काही घेत असेल तर फायबरमध्ये आपण भंगारामध्ये विकतो आणि काही फेकून देतो. नाही का? छान. बरोबर आहे. छान आणलाय तुम्ही. एकदा फोटो काढून